असे जे आजार आहेत त्याच्याशी रिलेटेड की जे ज्याला ऑपरेशन शिवाय पर्याय नाहीये, असे ज्याला आपण क्रोनिक म्हणू, क्रिटिकल म्हणू, असे कोणते आजार आहेत एव्हियन सारखेच की ज्याने होमिओपॅथीनं अगदी आपण प्रभावीपणे उपचार करू शकतो? जसं सर्दीपासून ते कॅन्सरपर्यंत, मी माझं नेहमी एकच वाक्य असतं की सर्दीपासून कॅन्सरपर्यंत होमिओपॅथी रुग्णाला सर्दीपासून कॅन्सरपर्यंत मदत करू शकते. म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या मनामध्ये जोही डाऊट असेल, जोही आजार असेल, त्याला होमिओपॅथीमध्ये नक्कीच सोल्युशन आहे. बरेच असे ऑटोइम्युन डिसीजेस आहेत ज्याच्यावर आज उपचार नाही. बरेच असे डिसीजेस आहेत जे एकदा सर्जरी केल्यानंतर पुन्हा त्याची सर्जरी करावी लागते. जसं मूळव्याध आहे, किडनी स्टोन आहे, किडनी डिसीजेस आहे कितीतरी, त्यांना तर सर्जरी सुद्धा पर्याय नाही आहे, म्हणजे नेफ्रॉटिक सिंड्रोम आहे. तर असे खूप काही आजार आहेत. जेव्हा लहान लहान मुलांच्या केसेस आमच्याकडे येतात त्यांना अपेंडिक्सचा प्रॉब्लेम असतो. किती असते की अपेंडिक्स फुटून जाईल पोटामध्ये, 2 दिवसात पेशंट बरा झाला पाहिजे, फीवर असतो, पोट खूप दुखत असतं आणि म्हणजे त्याच्या वेदना तुम्ही समजू शकता. तो रुग्ण सुद्धा होमिओपॅथीने बरा होऊ शकतो.